गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेसनला आपण जे लास्ट व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं युनिट प्लेसवर 5 असेल त्यावेळेस कसा स्क्वेअर फाइंड आउट करायचा. आज आपण शिकवत आहोत की कोणताही नंबर असो इवन 5 वाला जो युनिट डिजिटवर 5 वाला जरी आपण यूज केला तरी आपण या पद्धतीने सुद्धा काढू शकतो. आणि आज आपण शिकणार आहोत की युनिट प्लेस और 5 असो अगर नसो कोणताही नंबर जरी घेतला तरी तुम्ही काय करू शकता, स्क्वेअर काढू शकता. सिम्पलेस्ट वे आहे, थोडी समजून घ्या, थोडा वेळ लागेल, नंतर तुम्हाला एक वेळा माहीत झालं का तुम्ही कंटिन्यू तो काढू शकता. सर्वात पहिले काय आपला 54चा स्क्वेअर काढायचा. तर काय करू, 1 2 3 4 लाईन काढल्या. त्याच्यानंतर काय केलं मी, आणखी या सेकंड आणि थर्डचा खाली 1 2 अशी लाईन काढली. ओके, तर सर्वात पहिली मेथड काय करायची, सर्वात पहिली मेथड आपण अशी घेऊ की सर्वात पहिले करायचं आपण काय करायचं, सर्वात पहिले आपण करायचा कशाचा स्क्वेअर करायचा. सर्वात पहिली स्टेप म्हणजे या 4चा स्क्वेअर करायचा. ओके, 4चा स्क्वेअर किती झाला, 16. तर हे 16 इथं लिहायचे, इथं 6 इथं 1. ओके, दुसरी स्टेप काय, जसं आता 4चा स्क्वेअर झाला, आता कितीचा स्क्वेअर करू आपण, 5चा स्क्वेअर करू. 5चा स्क्वेअर किती झाला, 25 झाला. ओके, फक्त तिसरी स्टेप इम्पॉर्टंट आहे, थोडी लक्षात ठेवायची. फर्स्ट साईडने काय केलं, फर्स्ट स्टेप काय केली, 4चा स्क्वेअर राईट हँड होता. सेकंड स्टेप काय केली, लेफ्ट साईडचा 5 होता त्याचा स्क्वेअर केला. थर्ड स्टेप काय करायची, हे दोन जे नंबर आहेत त्याचा करायचा मल्टिप्लाय. म्हणजे किती झाली, 5 × 4 किती झाले, 20. आणि या 20ची करायची डबल. या 20ची काय करायची, याची काय करायची, याची करायची डबल. डबल म्हणजेच काय, 2 न मल्टिप्लाय केलं, डबल किती आली, 4 ची आली. ओके, तर हा 0 इथं, हा 4 इथं, मग करायची याची ॲडिशन. किती झालं, 6 1 9 2. किती आला स्क्वेअर, 2 9 1 6. एक हा झाला. याच मेथडनं आपण आता बाकी करू. आता 54चा काढला मी, याच मेथडनं बाकी करू आपण. आता फॉर एक्झाम्पल मी 54 झाला, आता मी तुम्हाला घेतो 94 घेऊ. आपण किती घेऊ, 94 घेऊ. ओके, पुन्हा लाईन किती, 1 2 3 4 1 2. ओके, पुन्हा त्याच स्टेप करू आपण. कोणत्या, सर्वात पहिले काय करायचं, राईट हँडवर किती आहे, 4, त्याचा स्क्वेअर किती आला, 60, खालीला 16. सेकंड स्टेप काय, 9, त्याचा स्क्वेअर केला किती आला, 81, मी लिहिले 81. थर्ड स्टेप इम्पॉर्टंट आहे म्हटलं, मी आधीच सांगितलं. थर्ड स्टेप कशी लक्षात ठेवायची, सर्वात पहिले काय करायचा, या दोन नंबरचा मल्टिप्लाय किती झाला, 36. आणि त्याची काय करायची, त्याची करायची डबल. डबल म्हणजेच काय, तर 2 न मल्टिप्लाय किती झाले, 72. तर मी काय घेतला, 72 लिहिला. 2 आणि 7 काय करायची ॲडिशन, 6 3 8 8. किती आला स्क्वेअर, 8 8 3 6. 8 8 3 6. सिंपल वे आहे, काहीच तुम्हाला कठीण जाणार नाही. आणखी एक पाहू आपण, आपण थर्ड नंबर पहा. एक घेतलं सपोज मी 61चा स्क्वेअर. कितीचा घेतला मी, 61चा स्क्वेअर. पुन्हा लाईन 1 2 3 4. ओव्हरऑली काढू शकता किंवा तुम्ही फास्ट काढू शकता. जर 61 × 61 कठीण जाईल. आता तुम्हाला याच्यापेक्षा जास्त 3 डिजिटचे सुद्धा सांगेल मी, नो प्रॉब्लेम. आणि याच्यामध्ये युनिट प्लेसवर 5 असेल तरी सुद्धा त्या मेथडला सुद्धा तुम्ही काढू शकता. तर सर्वात पहिले काय करायचे स्टेप, तर 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती आला, 1 आला. 1चा स्क्वेअर किती आला, 1. सर सिंगल नंबर आला. तर एक लक्षात ठेवा, सिंगल नंबर जर आला तर लेफ्ट साईडला 0 लावून जातात. लेफ्ट साईडला काय लावला, 0 म्हणजे 0 1. दुसरी स्टेप किती आहे तुमची, 6चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर किती झाला, 36, लिहिला मी 36. थर्ड स्टेप काय, थर्ड स्टेप इम्पॉर्टंट आहे म्हटलं. काय करायचं, या दोघांचा मल्टिप्लाय, 6 × 1 किती होती, 6 1 6. मग त्याची करायची डबल. डबल किती झाली, 12. तर इथं किती आला तुमच्याजवळ, 12 आला. ओके, क्लिअर. आणखी एखादं एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. 4th नंबरचं आणखी घेऊन घेऊ. थोडं मोठं घेतलं तरी काही फरक पडणार नाही. ओके, आणखी घेतो मी तुम्हाला 82चा स्क्वेअर करू आपण. पुन्हा पहिली स्टेप कोणती आहे, पहिली स्टेप आहे आपली 2चा स्क्वेअर. किती आला 2चा स्क्वेअर, 4 आला. पण 1 2 3 4. ओके, 1 2 3 4 आणि 1 2. 2चा स्क्वेअर किती, 4 आला. सिंगल नंबर आला, सिंगल नंबरच्या समोर काय लावायचा, तर 0 लावायचा, 0 4. सेकंड नंबर कशाचा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर किती झाला, 64. ओके, लिहिला मी 64. त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय असते, थर्ड स्टेपला दोघांचा मल्टिप्लाय. 8 × 2 किती झाले, 16. काय करायची, डबल. काय करायची, डबल. किती झालं, 32 3 2. ओके, काय करायची ॲडिशन, 4 2
6 तुम्ही साध्या पद्धतीनं 82 × 82 करून पाहिलं तर याच मेथडने येते, पण तुम्ही जर 8-10 गणित या पद्धतीनं करून पाहिले का तुम्हाला काहीच लोड राहणार नाही. आता कधी कधी काय होऊन जाईल, याच्या समोर सुद्धा नंबर येईल आणि याच्या समोर सुद्धा नंबर येईल, पण हेच मेथड यूज होईल, याच्यात काही चेंजेस होणार नाही, मी ते सुद्धा सांगेन. आता बा सर इथं एकच वेळा आला सिंगल नंबर, 2 वेळा आले तर काय करायचं मी ते सुद्धा सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण आणखी एक घेऊ. एक सपोज घेतलं मी एक्झाम्पल 26. किती नंबर घेतला? 26 चा स्क्वेअर काढायचा. पुन्हा आपला स्टेप त्याच राहील. स्टेप काय? 1 2 3 4 1 2. सर्वात पहिले आता 6 चा किती झाला? 6 चा स्क्वेअर किती? 36 लिहिला मी 36. या 2 चा स्क्वेअर 4 आला, पण सिंगल नंबर आला 0 लावून टाकायचा, नो प्रॉब्लेम. आणि थर्ड स्टेप आहे दोघांचा मल्टिप्लाय 2 × 6 6 2 = 12. डबल काय होते याची? 12 ची डबल काय होते? डबल होते 24. इथं लिहायचं, सॉरी त्याच्या पहिले काय राहिलं आपलं 04. मग काय राहिला 04. डबल काय झाली? 24 झाली 2 4 6 7 6 0 0 व्हॅल्यू राहणार नाही. ओके, या पद्धतीनं तुम्ही कोणताही नंबर घ्या तरी तुम्ही स्क्वेअर काढू शकता. आणखी मी 2 डिजिट आज झाले 2 डिजिट 3 डिजिटचे सुद्धा सांगाल. आणखी काही याच्यात जे गणित आहे आणखी गणित घेत समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 डिजिट सुद्धा कसा, आता आज 2 डिजिट गेलं, 3 डिजिट सुद्धा कशा प्रकारे आपण स्क्वेअर करू शकतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आज काय शिकलो आपण? आज शिकलो आपण हाऊ टू फाइंडिंग स्क्वेअर फॉर एनी नंबर. कोणत्याही नंबरसाठी तुम्ही काय करू शकता? स्क्वेअर काढू शकता या मेथडने. ठीक आहे. ओके, बाय स्टुडंट.